दूध भेसळीच्या मुद्द्यावरून भाजप आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्यात जुंपल्याचं पाहायला मिळतंय. पावसाळी अधिवेशनात दूध भेसळीच्या मुद्द्यावर बोलताना जयंत पाटील यांनी नाव न घेता सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला होता. बीडमधील एका आमदाराची बायको दूध डेअरी चालकांना दमदाटी करत असल्याचं जयंत पाटील यांनी सभागृहात सांगितलं होतं. यावेळी जयंत पाटलांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढेंच्या बैठकीचा हवाला दिला होता. यावरून सुरेश धस यांनी जयंत पाटलांवर जोरदार निशाणा साधला. त्यांना एक फार छंद आहे कोणाच्याही कुठेही डावचायचा. तर मला वाटतं त्यांनी माझ्या नादी लागू नये. मी सोपा डावचायचा माणूस नाही. मी जर उलटा फिरलो तर तुम्हाला सुद्धा नीट सोडणार नाही. जयंत पाटलांनी ते तिकडं बघायचं. सुरेश धस यांच्या याच इशाऱ्यानंतर जयंत पाटलांच्या समर्थकांनीही आता सुरेश धस यांना सडेतोड उत्तर दिलंय. तुकाराम मुंढेने अलीकडे नामांकित दूध डेअरीवाले बोलून घेतले. पुण्यात मला वाटतं मीटिंग झाली असेल त्यांच्या ऑफिसला. सर्व दूध डेअरीवाले आले. तुकाराम मुंढेंनी सांगितलं चुकीच्या लोकांचं दूध तुम्ही चुकीचं दूध घेऊ नका. इथं डेअरीवाल्यांनी जाहीर सांगितलं त्या मीटिंगमध्ये की बीडच्या कोणा एका आमदाराची बायको आम्हाला दम देते आणि दूध घ्यायला लावते. मुख्यमंत्र्यांनी विचारलं पाहिजे त्यांना तुकाराम मुंढेंना की कोणाचं नाव त्यांनी घेतलं. आणि जयंत पाटील जे बोलतायत कणव घेऊन ज्यांचा कोणाचा मोठा प्लॅन्ट आहे त्यांना आम्ही दम बिम दिला मानतो. मी तर म्हणलं त्यांनी FIR करावी. पण त्यांचं किती दूध कमी झालं. तुकाराम मुंढे या राज्याचे आयुक्त झाल्यापासून जे कारवाया चालू झालेल्या आहेत आणि त्याच्यानंतर ज्यांचे दूध कमी झाले ते सगळ्यांवरती कायद्याने मानके अन्न व भेसळ प्रतिबंधक कायदा मानके काय जे असेल ते त्याप्रमाणे गुन्हे दाखल व्हावे. कायमस्वरूपी त्यांना एक फार छंद आहे कोणाच्याही कुठेही डावचायचा. तर मला वाटतं त्यांनी माझ्या नादी लागू नये. मी सोपा डावचायचा माणूस नाही. मी जर उलटा फिरलो तर तुम्हाला सुद्धा नीट सोडणार नाही. जयंत पाटलांनी ते तिकडं बघायचं. ती दादागिरी त्यांची ती नौटंकी बोलण्याची आणि त्याच्यानंतर याच्यात बोलायचं. तुम्हाला जेवढं जमतं ना देवाने तुम्हाला जेवढं दिलंय त्याच्यापेक्षा 1% आमच्या देवाने सुद्धा आपल्याला जास्त दिलेले. तुम्हाला बाकीचे लोक गप्प बसत असतील, आम्ही गप्प बसणार नाही. तुम्ही आमच्या इथं येऊन डवचण्याचे कामं करताना आम्ही बी तुम्हाला डिवचू सापडतील ना. ते बी साठी एक आमच्या नेत्याबद्दल अपशब्द वापरणं, स्वतः प्रसिद्धी मिळणं हे सुरेश धस साहेबांसारख्या माणसाला शोभत नाही. तुम्ही ज्या काही गोष्टीवर बोलत आहात ह्या गोष्टीत आपण पूर्वीपासून मास्टर माइंड आहात. आजही आष्टी तालुक्यामध्ये माझ्या दूध संघाचं म्हणजे सहकारी दूध संघाचं 1000 लिटर 1500 लिटर दूध कमी झालंय म्हणता. तर मग 3 लाख लिटर दूध तुमच्या दूध संघाचं आहे ना, तर त्या दूध संघाचीच एकदा पारदर्शी चौकशी होऊ दे ना. त्या दूध संघाचीच चौकशी केली पाहिजे की हे दूध 3 लाख लिटरचा हिशोब हे रोज कुठं देतात, कोणत्या माध्यमातून हे पैसे कुठं कुठं जातात त्याचा हिशोब आर्थिक बाब तपासली पाहिजे आणि याची तक्रार ईडीकडे करायला पाहिजे आणि ती मला करावं लागेल. आपण जे गप्पा आणता ना आदरणीय आमच्या नेत्याबद्दल, आमच्या नेत्याला मला हे करावं लागेल ते करावं लागेल, आपली ती अवकात नाही. सुरेश धसराव तुम्ही किती पाण्यात आहात ना हे रामखाडीला चांगलं माहित आहे. तुम्ही हे जी बोलता दादागिरीनी अनेक कुठं पुण्यात जाऊन बोलायचं ह्याचं हेच झालं ते सोपेचं अमुकच झालं. तुम्हाला भ्रष्टाचारच्या बाबतीत बोलायचं, लोकांना ब्लॅकमेल करायचं आणि माया जमा करायची जो तुमचा धंदा आहे. तुम्ही राजकारणाचा वापर फक्त स्वतःच्या फायद्यासाठी, स्वतः आर्थिक माया कमवण्यासाठी करता. तुम्हाला कुठल्या कार्यकर्त्याचं देणं घेणं नाही, कुठल्या विकासाचं देणं घेणं नाही, कुठलं व्हिजनही तुमच्याजवळ नाही. तुमच्याजवळ एकच व्हिजन आहे, रोज कोणाचं तरी घर मोडायचं, रोज कोणावर तरी खोटे गुन्हे दाखल करायचे, रोज कोणाला तरी अडकायचं, अधिकाऱ्यांना दबाव टाकायचा आणि स्वतःची पोळी भाजून घ्यायची. आणि काही अंगलट आलं की आमचे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब उद्या काही दिवसात
देवेंद्र फडणवीस साहेब पदावून गेल्यावर त्यांची बी तुम्ही हीच अवस्था करणार आहेत. आतापर्यंत ज्यांनी राजकारणात तुम्हाला घडवलं ते गोपीनाथ मुंडेंना सोडलं नाही. ज्या शरद पवार साहेबांनी अजितदादांनी तुम्हाला मंत्री केलं त्यांनाही सोडलं नाही. आणि परत ज्यांनी तुमचं पुनर्वसन केलं पंकजाताई गोपीनाथ मुंडे साहेबांनी, तुम्ही त्यांना बी पार त्यांचं राजकारणातून हरण होण्याचं पाप केलेलं आहे. आणि आता तुम्ही जिथं आहेत त्यांनाही लवकरच तुम्ही तंगडीवर करणार आहेत हे आम्हाला माहिती. तुमची वागण्याची पद्धतच, तुमची खासियतच आहे उलटायची. त्याच्यामुळं तुम्ही आमच्या नेत्यावर आदरणीय जयंत पाटील साहेबांवर बोलले इतकी तुमची पात्रता नाहीये. तुम्ही असं काही बोलून तुम्हाला असं वाटत असेल की मी या चौकशीपासून बाजूला जाईन, त्या चौकशीपासून बाजूला जाईन, तुम्ही कुठं सुटणार नाही. तुम्हाला एक ना एक दिवस ते मंदिर आहे बरं का दस साहेब, तुम्हाला सोडणार नाही. कारण की न्याय देवता एक दिवस रामखाडेला न्याय देत असती आणि तुम्ही केलेलं पाप, त्या पापाच्या माध्यमातून तुम्हाला एक ना एक दिवस तिथं जायचं आहे. त्यामुळे तुम्ही दुसऱ्याला ह्या असले धमक्या बिमक्या द्यायच्या गोष्टी आहेत ना, या बंद करा. तुमची सगळ्यांना अवकात माहिती आहे. त्यामुळं तुम्ही हे असलं बोलू नका. आम्ही तुम्हाला इथं आमच्या नेत्यापर्यंत जायची गरज नाही. तुमच्या विरोधात तुमच्या प्रत्येक गोष्टीवर लढण्यासाठी आम्ही समर्थ आहेत.